नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी प्राध्यापक नवनाथ जाधव. आज मायक्रोसन बायोप्लांट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या वतीनं आपण दहिवली तालुका करमाळा तालुका माडा जिल्हा सोलापूर या ठिकाणी सुलेमान जहागीरदार यांच्या केळीच्या प्लॉटवरती आलोय. तर त्यांना आपण मायक्रोसन कंपनीची केळीची रोपं दिली होती पाठीमागच्या वर्षी. तर त्यांचा लागणाचा प्लॉट संपला आणि नंतर हा खोडव्याचा प्लॉट आलेला आहे. तर असा एकदम अप्रतिम असा जबरदस्त खोडव्याचा रिझल्ट त्यांना आलेला आहे. तर हा रिझल्ट त्यांना कसा वाटला हे आपण त्यांच्या तोंडून ऐकूया. तर सर्वप्रथम सर, तुम्ही आमच्या शेतकरी बांधवांना तुमची ओळख करून द्या. माझं नाव सुलेमान मुसा जहागीरदार, राहणार दहिवली, तालुका माडा, जिल्हा सोलापूर. ओके सर, तुम्ही ही जी मायक्रोसनची रोपं घेतली होती ही किती दिवसापूर्वी घेतली होती? आता बघा की ही दुसरा सेकंडचा प्लॉट, सेकंडचा प्लॉट आहे, बरोबर. हा. आता हा प्लॉट किती एकराचा आहे टोटल? 2.25 एकराचा. 2.25 एकरामध्ये मायक्रोसन आणि दुसरी व्हरायटी आहे का याच्यात अजून? दुसरी पण आहे. दुसरी व्हरायटी म्हणजे दोन तुम्ही व्हरायटीचे मध्ये लावलेत, बरोबर. तर दोन व्हरायटीमध्ये तुम्हाला मायक्रोसन आणि ह्या व्हरायटीमध्ये दुसऱ्या व्हरायटीमध्ये बदल काय वाटला? मायक्रोसनचा रिझल्ट म्हणजे अर्ली पण आला हा. आणि एक लेवल माल कटिंग झाला. ओके, म्हणजे मायक्रोसनचा प्लॉट हा अर्ली आला, थोडा लवकर आला लवकर आला. त्या प्लॉट पेक्षा. 6.5 महिने त्याची येण झाली. 6.5 महिन्यात वेन झाली, माल लवकर आला आणि कटिंग एक टाइम झाली. आणि दुसरा जो कंपनीचा प्लॉट तुम्ही लावलेला आहे त्याचं थोडंसं लेट झालं. लेट झालं. व्हायरसचं प्रमाण त्याच्यामध्ये होतं आणि ह्याच्यामध्ये कमी होतं. आणि हा जो खोडव्याचा प्लॉट आहे, खोडव्यामध्ये त्या दुसऱ्या कंपनीमध्ये आणि मायक्रोसन मध्ये तुम्हाला बदल काय दिसतो? आता ह्याच बघा की बुंदा ही कोणता पण घेतला तरी बुंद्याची सगळे बुंदे एकसारखे आहे, बरोबर. बुंदाची साईज जर आपण बघितली मित्रांनो, तर जवळपास 45 ते 48-50 इंचापर्यंत हा बुंदा आहे. इतका जबरदस्त हा बुंदा आहे. जवळपास 4-4.25 फुटाचा बुंदा आहे. आणि घड जर बघितला आपण तर जवळपास 20 ते 21 फाण्या ह्या घडाला आहे. इतक्या जबरदस्त फाण्या आहेत. वरच्या फणीमध्ये तब्बल 40 केळ आहेत आणि शेवटच्या फणीमध्ये 20 ते 22 केळ आहेत. इतका जबरदस्त हा घड आपल्याला दिसतोय, बरोबर. तर ह्या घडाचं जर तुम्ही सरासरी वजन बघितलं तर किती येऊ शकतं? 50-60 पर्यंत येऊ शकतो. 60 किलो पर्यंत वजन या घडाचं येऊ शकतं, बरोबर आहे का? म्हणजे 60 किलो पर्यंत सुद्धा हा घड जाऊ शकतो. बघा, आपण आतापर्यंत मायक्रोसनचे बरेचसे लागण्याचे प्लॉट दाखवले. अप्रतिम रिझल्ट जसा लागण्याला येतो तसा मायक्रोसनचा खोडव्याचा रिझल्ट सुद्धा अतिशय जबरदस्त येतो. मित्रांनो, जसं बाकीच्या शेतकऱ्यांचं असं म्हणणं होतं की आम्हाला मायक्रोसनचा खोडव्याचा रिझल्ट दाखवा, बघा हा खोडव्याचा रिझल्ट मायक्रोसनचा एकदम जबरदस्त आलेला आहे. ह्या कंपनीचे प्रोडक्ट तुम्हाला किंवा रोपं जर घ्यायची असतील तर आपल्या ह्या एरियामध्ये तय्यब शेख यांच्या माध्यमातून आपण ह्यांना ही रोपं दिली आहेत. तसेच मी नवनाथ जाधव माझ्या माध्यमातून सुद्धा ह्या एरियामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर काम होतं. ह्या शेतकऱ्यांना जसा रिझल्ट आला तसं इतकरी शेतकरी बांधवांना सुद्धा हा रिझल्ट येणार आहे. तुम्ही रोपे बुकिंगसाठी तय्यब शेख किंवा मी नवनाथ जाधव आमच्या दोघांकडे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. हा जसं मायक्रोसनचा रिझल्ट इतका जबरदस्त आहे. तुम्ही दुसरा घड बघू शकता, बाजूचा घड तुम्ही दाखवा सर. म्हणजे बाकीच्या दाखवा, दुसरी जी व्हरायटी आहे त्या कंपनीचा बुंदाही लहान आहे आणि घड पण लहान आहे. म्हणजे इथून पुढं दुसरा प्लॉट आहे आणि इथून पाठीमागं हा मायक्रोसनचा प्लॉट आहे. असा जबरदस्त रिझल्ट तुम्ही मायक्रोसनचा आलेला आहे. तर तुम्ही ह्या रिझल्टवरती समाधानी आहात का? 100% समाधानी. इतर शेतकरी बांधवांनी सुद्धा मायक्रोसनचा खोडवा घ्यायला काय हरकत नाहीये. आणि रोपे बुकिंगसाठी तुम्ही आमच्याशी संपर्क करू शकता. तुम्ही जी आमच्या कंपनीला मुलाखत दिली त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. धन्यवाद.